येथे गणपतीच्या जन्माची आणि त्यांना हत्तीचं डोकं कसं मिळालं याची कथा दिली आहे. पार्वतीची मातीची बाहुली. एके दिवशी देवी पार्वती स्नानासाठी बसल्या होत्या. त्यांना एकांतात अंघोळ करायची होती, म्हणून त्यांनी आपल्या अंगावरील उटणं वापरून एक मातीची बाहुली तयार केली. ही बाहुली म्हणजेच दुसरे तिसरे कोणी नसून गणपती होते. गणपतीला पहारेकरी नेमलं. पार्वतीने गणपतीला दाराबाहेर थांबायला सांगितलं आणि आदेश दिला, मी अंघोळ करत आहे, कोणालाही आत येऊ देऊ नकोस. गणपती अत्यंत आज्ञाधारक होते. त्यांनी आईचा आदेश पाळण्यासाठी लगेच दरवाजावर पहारा सुरू केला. शिवशंकर येतात आणि संघर्ष. थोड्या वेळाने भगवान शंकर पार्वतीचे पती तिथे आले. त्यांना आत गणपतीने त्यांना अडवलं. गणपतीच्या या कृतीने शिवशंकरांना आश्चर्य वाटले आणि रागही आला, कारण त्यांना कोण अडवतंय हे माहीत नव्हतं. युद्ध आणि शिरच्छेद. यामुळे शिवशंकर आणि गणपती यांच्यात युद्ध सुरू झाले. अखेरीस अत्यंत क्रोधित होऊन भगवान शंकरांनी गणपतीचं डोकं धडावेगळं केलं. हे पाहून पार्वती खूप दुःखी झाल्या आणि रडू लागल्या. त्यांनी शिवशंकरांना सांगितलं, हे माझं मूल होतं. हत्तीचं डोकं आणि पुनर्जन्म. आपल्या हातून घडलेली चूक आणि पार्वतीचा तीव्र शोक पाहून शिवशंकरांना पश्चात्ताप झाला. त्यांनी गणपतीला पुन्हा जिवंत करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या गणांना अनुयायांना उत्तर दिशेला जाऊन कोणत्याही प्राण्याचे पहिले डोकं आणायला सांगितले जे दिसेल. गणांना एक हत्ती दिसला आणि ते त्याचं डोकं घेऊन आले. शिवशंकरांनी ते हत्तीचं डोकं गणपतीच्या धडाला जोडलं आणि त्यांना पुन्हा जिवंत केलं. अशा प्रकारे गणपतीला गजमुखाचे हत्तीच्या तोंडाचे रूप मिळालं. तुम्हाला गणपतीबद्दल आणखी काही माहिती हवी आहे का?